आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अक्षय कुठे? काय? आम्ही तुला किडनॅप केलं म्हणून शनायाने अक्षयला किडनॅप केलंय का? व्हॉट? आय एम आस्किंग यू समथिंग. अक्षयला किडनॅप? तुला खरं सांगू का यश, हे ऐकून मला खूप आनंद झालाय. मनीषा, पण तुझ्या माहितीसाठी एक सांगते, माझी शनू बेबी असलं फालतू डेअरिंग नाही करणार. मनीषा, हे जर शनायाने केलं असेल ना तर आमच्यासारखे वाईट आम्हीच. ते मला चांगलंच कळलंय. यु नो यश, तुझ्या ह्या इगोमुळे तुझे असंख्य शत्रू निर्माण झालेले आहेत. त्यांच्यापैकी कोणीतरी हे करू शकतं. आता तरी वागणं जरा स्वतःचं सुधार. ओ शट अप. तुझ्याकडून सल्ला घेऊन आयुष्य जगण्याची वेळ आलेली नाही आमची. येईल, लवकरच येईल. शट अप. आय सेड शट अप. आता आम्ही काय सांगतोय ते नीट ऐक. लेट्स क्रॅक अ डील. डील? या अजी, हे बघ, आम्ही हेमंतला, तुझ्या नवऱ्याला या सगळ्या आरोपातून मुक्त करू, त्याला जेलमधून सोडवू आणि शनाया आणि अक्षयच्या लग्नाचाही विचार करू. त्याबद्दल तुला काय हवंय माझ्याकडून? या आधीच सांगितलं होतं ना, तुझ्याकडे आमच्या विरोधात जे पुरावे आहेत ते सगळे, माइंड यू, सगळे आम्हाला हँड ओव्हर करायचे. आणि तसं करताना जर काही शहाणपणा केला तर आम्ही कुठल्याही टोकाला जाऊ शकतो. तुझ्या विरोधात असलेले सगळे पुरावे आम्ही तुला देणार. ऑफकोर्स. त्या बदल्यात तू माझ्या नवऱ्याला सोडवणार आणि माझ्या शनू बेबीचं लग्न अक्षयशी लावून देणार. या डन. मोनिशा मॅडम, आणि बाहेर जर तुम्हाला कोणी विचारलं की एवढा वेळ होता कुठे, मग काय सांगाल? काय सांगणार म्हणजे? पतिव्रता आहे ती, नवरा जेलमध्ये आहे, बिचारी नवस करायला बालाजीला गेली. राईट? मी आणि नवस लोकांना पटणार आहे तरी काय? पटवून दे. एनिवेज, मी असंच काहीतरी सांगेन. सो इट्स अ डील मनीषा. आता शब्दावर मागे फिरू नकोस, नाहीतर गाठ आमच्याशी. संजय, सोडव दिला. अरे बघता काय, सोडा त्यांना. हे लवकर सोडा. So it's a deal. आता कसं रिसीव्ह करू मी हिचा कॉल? चला तुम्ही व्हा पुढे, मी आलेच. बर. बोल नम्रता, काय झालं? खूप काय घडलंय ताई, तुला विश्वासच बसणार नाही. यशोधरा सरनाईक काहीही करू शकते यावर माझा पूर्ण विश्वास आहे. बोल, तिथे काय घडलं? आपल्या टार्गेटने तिच्या टार्गेटला धमकी दिली. अच्छा, असं डील केलंय तर? हो, मला हे सगळं बघून धक्काच बसलाय. ही तर सुरुवात आहे. यशोधरा सरनाईक किती खालच्या पातळीवर जाते ना, तेच बघायचंय मला. माझं आहेच लक्ष तिच्यावर, मी तुला अपडेट देते. गुड, थँक्यू.
देवा, परमेश्वर, माझा अक्षय जिथे कुठे असेल तिथे सुखरूप राहू दे रे बाबा. का सतत परीक्षा घेतोयस माझ्या लेकराची? आई बस, रडू नकोस सारखी. काही होणार नाहीये आमच्या अक्षयला. ही इज गोइंग टू बी फाईन आणि सुखरूप परत येणार आहे तो. यशोधरा, तू त्यांच्यावर कशाला ओरडतेस? अक्षय कोणाला न सांगता अचानक घरातून निघून गेलाय. तो कुठे आहे, कसा आहे, कोणाला माहित नाही. आपल्याला जशी काळजी वाटते तशी काळजी त्यांना वाटणं स्वाभाविक आहे. जोपर्यंत अक्षय समोर दिसत नाही तोपर्यंत त्यांच्या जीवात जीव येणार नाही. आणि तू त्यांच्यावर काय ओरडतेस? म्हणजे आम्हाला काळजीच नाहीये त्याची? फक्त तुम्हा दोघांना काळजी आहे? त्याच्यावर पण नको ग चिडूस. बाप आहे तो त्याचा, त्याला सुद्धा काळजी असणारच ना आपल्या मुलांची ग. प्लीज 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 प्लीज, मला वाटतं आपण पॅनिक नको व्हायला. अक्षय जिथे कुठे असेल तिथे सुखरूप असेल आणि तो लवकरात लवकर परत येईल. प्लीज तुम्ही असे पॅनिक होऊ नका, शांत राहा सगळे. श्रेयस, आम्ही पण तिला हेच सांगण्याचा प्रयत्न करतोय. अनुष्का, थांब बेटा. अक्षय बद्दल कळलं, आय एम सो सॉरी. पण तुम्ही काळजी करू नका प्लीज. थँक्यू सो मच बेटा. आणि येस, तू श्रेयस बरोबर होतीस त्यामुळे इट वॉज अ बिग सपोर्ट फॉर हिम. आणि त्यामुळे आम्ही सुद्धा रिलॅक्स झालो. थँक्यू, थँक्यू सो मच. यशोधरा सरनाईक आहेत का? इन्स्पेक्टर? काय झालं? इन्स्पेक्टर, आम्हीच यशोधरा. काय झालं? काय झालं? अक्षय बद्दल काही माहिती कळली आहे का तुम्हाला? सापडलाय का तो? तो आहे का तुमच्या बरोबर आता? अक्षय सापडला आमचा? Where is he? Is he with you? नाही, पण त्यांच्या काही वस्तू सापडल्यात. आमच्या एका कॉन्स्टेबलला रस्त्याच्या कडेला एक वॉलेट आणि घड्याळ सापडलंय. त्या वॉलेटमध्ये एक कार्ड सापडलं, त्याच्यामध्ये अक्षयचं नाव आहे. श्रेयस, काय म्हणताय? हे वॉलेट आणि घड्याळ त्यांचंच आहे ना? हे